नमस्कार सर्वांना. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला. तर मंडळी, दिवाळीचा गोड गोड फराळ खाऊन कंटाळा आला आहे, त्यामुळे आज आपण करणार आहोत मस्त असा मच्छीचा झणझणीत रस्सा. तर इथे आपण सुरमई मच्छी अर्धा किलो घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण लसूण अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे, वाटीमध्ये ठेवली आहे. त्याचबरोबर आपण आता मच्छीला एक अर्धा लिंबू पिळून घेऊया आणि छान असं लिंबू आपण मच्छीला लावून घेऊया. त्याचबरोबर लसूण अद्रकची पेस्टसुद्धा आपण या फिशला लावून घेणार आहोत. तर असं केल्यामुळे काय होतं, फिशचा जो वास आहे, जो खाताना जो फिशचा स्वतःचा वास असतो तो जास्त येत नाही आणि न खाणारेसुद्धा अगदी आवडीने खातात. मच्छीला एकदम छान टेस्ट येते. त्यामुळे इथं प्रथम आपण असं लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि लसूण अद्रकची पेस्ट लावून घ्यायची आहे आणि एक 10 ते 15 मिनटं आपण ठेवून द्यायची आहे. तर मंडळी, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील आणि अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर पूर्ण अशी आपण मच्छी व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊया. तर एकदम छान आणि अगदी सोपी अशी रेसिपी आहे आणि टेस्टलासुद्धा एकदम मस्त होती. एकदा करून पाहिली तर तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने मच्छीचा रस्सा कराल. तर इथे आपण 1 वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. जर सुकं खोबरं नाही घेतलं, ओलं खोबरं घेतलं तरीसुद्धा चालेल. तर 1 वाटी आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे घालून घेऊया भरपूर अशी कोथिंबीर. त्याचबरोबर 1 टोमॅटो घालून घेऊया. तर हा सर्व मसाला आपण कच्चाच वाटून घ्यायचा आहे. तर या मसाल्याला आपण भाजून न घेता कच्चा वाटल्याने मच्छीला अगदी छान चव येते. तर टोमॅटोसुद्धा आपण असा मोठा मोठाच चिरून घातलेला आहे. त्याचबरोबर 1 मीडियम साईजचा कांदासुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊया. तर सर्व साहित्य इथे आपण कच्चंच वापरलेलं आहे. तर आता या वाटणामध्ये आपण लसूण आणि अद्रक नाही घालणार, कारण आपण लसूण अद्रकची पेस्ट अगोदरच करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपण घालून घेऊया हळद, थोडीशी हळद घालून घेऊया आणि इथे आपण अख्खे धने घालणार आहोत. जर अख्खे धने नसतील तर अशा प्रकारे पावडर घातली तरीसुद्धा चालेल. तर इथे धना पावडर आपण घरात बनवलेलीच असते, तर ती भाजून केलेली घरातली आपली धना पावडर आहे, ती इथे मी 2 चमचे घालून घेतलेले आहे. किंवा तुम्ही अख्खे धने जर असे तव्यावरती भाजून घातले तरीसुद्धा चालेल. तर इथे आपण 2 बेडगी मिरची घातलेली आहे, तर आपल्या मच्छीला छान रंग येण्यासाठी. आणि तिखट मिरची आपण एक 6 ते 7 मिरच्या आपण तिखटवाल्या घातलेल्या आहेत. त्याचबरोबर 8 ते 10 मिरी घालून घेतलेली आहे, काळी मिरी. आणि हा सर्व मसाला आपण छान असा वाटून घ्यायचा आहे. तर मच्छीला ज्या आपल्या अख्ख्या मिरच्या असतात त्या वाटून घातल्याने अगदी छान मच्छीच्या रश्श्याला चव येते. तर घरातला मसाला किंवा मिरची पावडर न वापरता अशा पद्धतीने जर केले तर एकदम छान लागेल. आणि जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही इथे मिरची पावडरचा वापर करू शकता. तर आता इथे मी थोडेसे एक 5-6 पीस काढून घेत आहे, जे मोठे मोठे आहेत ते, कारण मी थोडीशी मच्छी फ्राय करणार आहे आणि बाकीच्या फिशचा रस्सा करणार आहे. तर इथे मी थोडे मोठे मोठे पीस आहेत ते फ्राय करण्यासाठी साईडला करून ठेवत आहे. तर आता आपलं मच्छीचे जे मसाल्याचे पूर्ण तयार झालेले आहे. 10 ते 15 मिनटं आपले मॅरिनेट करून झालेले आहे फिशला. तर इथे आपण कढईमध्ये एक 4 टेबलस्पून एवढं तेल घालून घेतलं आहे. त्यानंतर जो आपण मसाला वाटून घेतला होता तो तेलामध्ये घालून घेतलेला आहे. तर हा मसाला आपण तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आहे. आणि नॉनव्हेज म्हटलं की थोडंसं तेल हे जास्तीचं लागतं. जर तुम्हाला कमी तेलामध्ये करायचं असेल तरी तुम्ही कमी तेल वापरूनसुद्धा ही भाजी करू शकता. अगदी छान मस्त चव येते. तर असं आपण छान मसाला भाजून घ्यायचा आहे. त्यामध्येच इथे आपण 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट घालून घेतलेली आहे. तर मसाला छान तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेऊया.
त्यामध्येच इथे आपण 1 पाऊण चमचा म्हणजे आपला जो पोह्याचा चमचा आहे तो पाऊण चमचा इथे मटण मसाला घातलेला आहे. मटण मसाला किंवा गरम मसाला किंवा चिकन मसाला जरी तुम्ही इथे वापरलात तरीसुद्धा चालेल. तर हा मसाला छान आपण बारीक गॅसवरती एक झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं व्यवस्थित आपण तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया. तर 2 ते 3 मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलं आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी छान असं आपलं मसाल्याला तेल सुटलं आहे. त्यानंतर इथे आपण पूर्ण मच्छी घालून घेऊया. तर मच्छीला आपण छान मिक्स करूया आणि या मसाल्यामध्ये अगदी 1 मिनिटभर आपण झाकण ठेवून वाफ काढून घेऊया, म्हणजे मच्छीला आपल्या मसाल्याची छान चव येईल. ते अगदी 1 मिनिटभरच आपण झाकण ठेवायचं आहे आणि थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे. तर 1 मिनिटानंतर आपण झाकण उघडलं. त्यानंतर इथे आपण मच्छी व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि आता इथे आपण पाणी ॲड करूया. तर जेवढा मच्छीला तुम्हाला रस्सा करायचा असेल तेवढं इथे तुम्ही पाणी घालू शकता. जशी तुम्हाला ग्रेव्ही आवडते, पातळ किंवा घट्ट किंवा मीडियम, त्या पद्धतीने इथे तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. तर इथे मी अगदी मीडियम अशी भाजी करणार आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, कारण ही भाजी भाकरीसोबत खाणार आहोत. तर भाकरीबरोबर अगदी छान लागतो रस्सा. त्यामुळे इथे मी ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी करत असते मच्छीला. तर इथे आपण पाणी घालून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. इथे मी सर्वात शेवटीला मीठ घातलेलं आहे, म्हणजे जेवढा आपला रस्सा झालेला आहे त्या अंदाजाने मी इथे मिठाचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर इथे 3 ते 4 तुकडे आपण आमसूलचे घातलेले आहेत. तर आता आपण एक उकळी फुटली की लगेचच बारीक गॅस करून घ्यायचा आहे आणि 2 मिनिटभरच आपण झाकण ठेवून मच्छीला शिजवून घ्यायचं आहे. तर मच्छीला शिजायला वेळ लागत नाही, अगदी लगेचच शिजते. 5 मिनटामध्येच आपली मच्छी रेडी होते. त्यामुळे जेवणाआधीच तुम्ही ही भाजी अगदी गरम गरम अशी करा आणि लगेचच जेवायला घ्या, म्हणजे मस्त असं गरम गरम मच्छीचा रस्सा तुम्हाला खायला किंवा प्यायलासुद्धा आवडेल. तर अशी ही मस्त आपली मच्छीची रेसिपी रेडी झाली आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. एकदम छान उत्तम अशी टेस्ट आहे आपल्या या मच्छीची. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत बाय बाय.